रामकृष्ण हरी. चुकीच्या निर्णयांमुळे बऱ्याचदा परिस्थिती ही बिघडतच असते. ती शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, कौटुंबिक असो की सामाजिक असो. आणि ही जर परिस्थिती सगळ्या अँगलने बिघडत असेल तर मग कसलं आले सुख ना. मग ही परिस्थिती बिघडण्यासाठी कारणीभूत काय असेल तर तुमचे निर्णय चुकीचे होणे. आता निर्णय चुकीचे तेव्हाच होतील ज्या वेळेस तुम्हाला बुद्धिभ्रम असतो. म्हणजे काय तर का जेव्हा बुद्धीचा भ्रम पडतो, जेव्हा बुद्धी योग्य पद्धतीने वापरली जात नाही त्यावेळेस जर निर्णय चुकत असतील तर त्याची सुरुवात कुठून होते. मागच्याच एपिसोड मध्ये आपण पाहिलंय की कुठल्याही विषयामध्ये जर आपण एखाद्या गोष्टीला एक इंद्रिय अति आसक्तीने जर चिपकवत असू किंवा एखाद्या विषयाच्या अति आकर्षणामुळे आसक्ती तयार होते. आसक्तीचं रूपांतर ती गोष्ट हवी असल्यावर जाते. ती गोष्ट जर मिळाली नाही त्याचं रूपांतर रागात किंवा क्रोधात येतं. तिथून पुढे टप्पे जात जात आपण बुद्धिभ्रमापर्यंत पोहोचतो आणि मग त्यावेळेस घेतलेले निर्णय चुकतात. आपण न करणाऱ्या गोष्टी सुद्धा करून बसतो. चुकीचे निर्णय घेऊन बसतो. जे नाते जोडायचे ते तोडून बसतो. जे तोडायचे होते ते जोडून बसतो. चांगले लोक वाईट वाटतात, वाईट लोक चांगले समजायला लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये जो भ्रम तयार होतो तो भ्रम आपल्या पतनाला कारणीभूत असतो. आणि अशामध्ये मग सुख नावाची गोष्ट कुठूनच येत नाही. बर, सुख तर प्रत्येकाला हवंय पण मग ते मिळण्याची सुरुवात ही जी आहे ही कुठून होते तर त्याची कुठलीही प्रक्रिया ही बाहेरून होत नाही. ती होते आतूनच. म्हणजे कसं की आतून जर तुम्ही समाधानी, शांतता आणि आनंदी असाल तरच त्याला सुखीमध्ये तुम्ही मोजणार आहात. म्हणजे जर मनातून स्थिरता असेल तर मनातली स्थिरता आल्याशिवाय तुम्हाला शांती मिळत नाही. आणि जर शांती नसेल तर सुख कसं काय असेल. म्हणजे शांतीशिवाय सुख लाभत नाही. मग मनाला स्थिरता का मिळत नाही. त्याला जे घटक अस्थिर करतात ते घटक कुठं बाहेर आहेत की मग आतमध्ये आहेत. तर खरं उत्तर बाहेर नाहीयेत. प्रत्येकाचा समज आहे की अशी घटना घडल्यामुळे मला अस्थिर वाटलं, असं झाल्यामुळे मला वाईट वाटलं, असं झाल्यामुळे मला दुःख होतंय. असं काही नाही. मुळात बाहेरून कुठलाही फोर्स किंवा बाहेरून कुठलीही घटना ही आपल्या आतमध्ये आपल्याला हलवूच नाही शकली पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला आतून हलवणारे, आपल्या मनाची आतली स्थिरता शांतपणे जी होती ती भंग करणारे जे घटक आहेत ते सुद्धा आपल्या आतच आहेत. आणि ते घटक कोणते तर आपले इंद्रिय. इंद्रिय या शब्दामध्ये दोन गोष्टी येतात, एक अंतेंद्रिय आणि एक बाह्येंद्रिय. बाह्येंद्रिय मध्ये तुमचे सगळे सेन्सेस येतात ज्याच्यात नाक, कान, डोळे, त्वचा या गोष्टी येत आहेत. आणि जे अंतेंद्रिय आहेत त्याच्यात मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त येते. हे जे काही आहेत हे अंतेंद्रिय असो की बाह्येंद्रिय असो यांचा संपर्क कुठल्याही गोष्टीशी, यांचा संबंध कुठल्याही विषयाशी ज्या वेळेस येतो त्यावेळेस ते त्याचं एक परसेप्शन तयार करतात. व्हॉट इज परसेप्शन. परसेप्शन म्हणजे आपले सेन्सेस किंवा आपले इंद्रिय त्याला लागून आपले आलेल्या आपल्या फिलिंग्स. आणि ज्या फिलिंग्स या सबकॉन्शियस माइंड मध्ये कॉन्शियसली कोरल्या जातात आणि मग मनुष्य त्याप्रमाणेच वागायला लागतो. ज्या परसेप्शन मध्ये आपले निर्णय चुकतात त्या पद्धतीनेच आपण वागायला लागतो. ज्या इंद्रियाशी संपर्क होतो, जसं भीती असेल, जसं एखाद्या वेळेस आपण एखाद्या आनंदात असेल त्यावेळेस ज्या ज्या परसेप्शन्स तयार झालेले आहेत त्याप्रमाणेच आपण वागायला लागतो. म्हणजे आपल्या कॉन्शियसली, सबकॉन्शियसली ज्या ज्या गोष्टी कोरल्या जातात त्याप्रमाणेच आपण रिॲक्ट होतो आणि आपण हलतो. साधी गोष्ट. मग ही शांतता मिळेल कशी आणि ती अवस्था साध्य होईल का याच्यासाठी आपण भगवद्गीतेतले अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 64 ते 68 याचा विचार करणार आहोत. ज्याच्यातून आपल्याला परमनंट उत्तर सापडू शकतं की सुख तर आपल्याला हवंय पण त्याच्यासाठी लागणारी शांती ही कशी मिळवणार. तर 64 मध्ये आहे, पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. 65 आहे, याप्रमाणे संतुष्ट झालेल्या म्हणजे स्वतःच्या भावनेमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे विविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी त्वरितच स्थिर होते. पुढे 66 मध्ये आहे, भगवंताशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तीची बुद्धी दिव्य नसते किंवा त्याचे मनही स्थिर नसते.
दिव्य बुद्धी आणि स्थिर मना वाचून शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही, आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकेल? आणि पुढं, ज्याप्रमाणे सोसाट्याचा बलशाली वायू पाण्यातील नाव इतस्तः ओढून नेतो, त्याप्रमाणे मनही भटकणाऱ्या कोणत्याही इंद्रियावर केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. आणि शेवटचं आहे, म्हणून ए महाबाहू, म्हणजे अर्जुनाला सांगितले, ज्याची इंद्रिय विषयापासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. जे इंद्रियांचा विषय मी आता केला, त्या इंद्रियांना विषयांपासून दूर करायचंय, पण दूर कसं करायचंय तेही पुढे सांगतो मी. बघा, आता 64 आणि 65चा एक सारांश अर्थ सांगतोय की स्वातंत्र्याचे नियामक तत्व म्हणजे काय. तर महत्वाची गोष्ट की आत्म्याचा मूळ स्वभाव आहे तो काय आहे. बघा, एक नवीन जन्माला आलेलं जे बाळ असतं त्याचा एक स्वभावाचा अंदाज घ्या. त्याला बाहेरचं ज्ञान नसतं, तो स्वतःची बुद्धी वापरत नसतो. अशा वेळेस त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आतून येत असतात, त्याच्या सबकॉन्शियस मधून येत असतात, आणि त्या ऍक्टिव्हिटीजला कुठंतरी सुप्रीम कॉन्शियसनेसचा सपोर्ट असतो. या गोष्टीमधून जर आपण विचार केला तर त्याच्या सर्व क्रिया ह्या त्याला हव्या तशा, त्याच्या आत्म्याला, त्याच्या एनर्जीला जसं आवडतंय, जसं वाटतंय, जसं दिसतंय तसंच्या तसं तो रिॲक्ट होत असतो. म्हणजे काय की तो स्वतंत्र असतो, सदानंदी आहे. आणि जर का आनंदाचा आणि सदानंदाचा जर आत्म्याचा मूळ स्वभाव असेल तर तो जो आहे तो आत आहे. बाहेरच्या कुठल्याही विषयाने त्याला राग, द्वेष, पाप, पुण्य, चांगलं, वाईट, सत्य, असत्य या सगळ्या गोष्टींमध्ये भेदाभेदाचा संबंधच नाही आत्म्याचा. आत्म्याला ह्या भेदाभेदाशी काही घेणं देणं नाही. आत्म्याचं किंवा सबकॉन्शियस माइंडचं, तुमच्या मनाचं जे गणित आहे त्याच्यामध्ये भेद नाहीतच. ते काम बुद्धीच आहे. म्हणजे काय की सत्य काय, असत्य काय, पाप काय, रिअल आणि इमॅजिनचा सुद्धा संबंध नाही. साधं गणित देतो तुम्हाला. तुम्ही झोपेमध्ये, स्वप्नामध्ये उडत असतात. ज्या वेळेस तुम्ही उडत असतात त्यावेळेस त्या मनाला तुम्ही खरोखर उडतानाच दाखवलेलं असतं. त्याच्या फिलिंग उडण्याच्याच असतात. फिजिकली तुम्ही बेडवर झोपलेले असता पण तुम्ही उडत असता. बऱ्याचदा असं घडतं की झोपेमध्ये तुम्ही कोणाला तरी लात मारतात आणि फिजिकली इकडे पण तुम्ही लात मारतात. मुद्दा आहे की त्या मनाला आपण खोटी लात मारतोय किंवा आता खरी लात मारतोय याच्यातला फरक कळत नाही. मनाची गोष्ट अशी, जे जसं दिसतंय, जे जसं समोर आलंय ते तसंच्या तसं परसेप्शनने ते स्वीकार करतं. त्याच्यात कसलाही भेद करत. मनाला ह्या गोष्टींमधला भेदाशी घेणं देणंच नाहीये. ते त्याच्या आनंद अवस्थेतच राहतं. जो मनुष्य मनाच्या सत्यात, की त्याच्या मनाचं सत्य काय त्याच्यामध्ये किंवा त्याच्या आत्म्याच्या प्रभावाखाली जगेल, तो मनुष्य मुक्त अवस्थेत राहिल्यासारखा आहे. म्हणजे तो स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांमध्ये आहे. म्हणजे तो फ्री आहे. त्याच्यावर बंधनं केव्हा पडतात, जेव्हा बाहेरचं ज्ञान घेतलंय, असं करू नको, हे केलं तर चुकीचं आहे, असं वागलं तर वाईट आहे, या पुस्तकात असं म्हटलंय, या शास्त्राने असं सांगितलंय, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे खोटं आहे, हे खरं आहे. हे जेव्हा ज्ञानाच्या बुद्धीच्या गोष्टी येतात तेव्हा त्याच्यावर बंधनं येतात. या सगळ्या गोष्टी जर बाजूला केल्या आणि त्याच्या आतल्या ज्या मूळ स्वभावाला जर तो आला, त्याच्या मनाच्या सत्यात जर जगला, त्याच्या आत्म्याचा आवाज जर त्याने ऐकला आणि त्याप्रमाणे जर तो वागला, तर येणारी जी प्रत्येक क्रिया आहे, जे कर्म आहे ते मुक्त असेल, ते स्वतंत्र असेल, ते फ्री असेल. आणि स्वतंत्रता आणि फ्रीनेस हाच तर खरा आनंद आहे ना, हेच तर खरं सुख आहे. पण त्याच्यावर बंधनं जे पडतात ते बुद्धीमुळे. आता काय आहे की हे स्वच्छ मन, हे आनंदी मन ज्या वेळेस तुमचं बुद्धीला नियंत्रित करेल आणि बुद्धी ज्या वेळेस तुमच्या इंद्रियांना नियंत्रित करेल, जिथं इंद्रिय नियंत्रित तिथं मन स्थिर. आता भेदाभेद पासून मुक्त झालेला व्यक्ती हा नक्कीच त्या सगळ्या गोष्टींमध्ये एकाग्र झालेला राहील. ज्याचं मन स्थिर आहे, जो मुक्त आहे, जो आनंदी आहे, जो भेदाभेद करत नाही, ज्याला पाप पुण्य घेणं देत नाही, ज्याला सत्य असत्य घेणं देत नाही, जो एकाच वेळी एकाच जागी एकच कर्म करतोय, तो परमात्म्यातच लीन आहे ना. तो परमात्म्यातच लीन, तो स्थिर आहे आणि तो सुखी आहे. दुसरं, मन स्थिर नसण्यासाठी जो भेदाभेदाचा प्रकार येतो तो तुमच्या बुद्धीने टाकलाय.
कारण बुद्धी ठरवते हे योग्य आहे का हे वाईट आहे, मन नाही ठरवते हे योग्य आहे का हे वाईट आहे, मनाला तुम्ही जे दाखवाल ते स्वीकार करते. मग भेदाभेद मध्ये काय प्रॉब्लेम आहे की जर समजा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला राग आहे, आता इथं राग म्हणजे अँगर नाही, राग या शब्दाचा जैनिझम मधला एक अर्थ आहे तो म्हणजे अटॅचमेंट, आसक्ती. एखाद्याचा जर राग आहे इनडायरेक्टली त्याच्या अपोजिट गोष्टीचा द्वेष आहे. म्हणजे एका धर्माबद्दल जर तुम्हाला राग असेल, एका धर्माबद्दल तुम्हाला आसक्ती असेल, एखादे विचार, एखादी परंपरा, एखादी विधी, एखादी काळ, कुठलीही गोष्ट जी गोष्टीबद्दल तुम्हाला राग किंवा अटॅचमेंट असेल किंवा ती गोष्ट आवडत असेल, इनडायरेक्टली त्याचा अर्थ असा निघतो की तुमच्या आतून तुम्ही बुद्धीमुळे त्याच्या अपोजिट गोष्टीला द्वेष करतात. आता द्वेष करणं आणि अटॅच होणं या दोन्ही गोष्टी तुमच्या बुद्धीमुळे तुम्ही डिवाइड केलेल्या आहेत. आणि जिथं या दोन्ही गोष्टींचा भेदाभेद होतो तिथं ते काम येतं बुद्धीचं, ते काम मनाचं नाही. मनाला दोन्ही गोष्टी सारख्या, मनाला अटॅचमेंटही सारखी, मनाला द्वेषही सारखा. त्याला द्वेष दाखवला तो द्वेष पकडेल, त्याला आनंद दाखवला तो आनंद पकडेल, त्याला अटॅचमेंट दाखवली तो अटॅचमेंट पकडेल. म्हणजे मन आत्मा एक विचाराने एकाग्रतेने, जिथं भेदाभेद नाही, जिथं द्विधा नाही, जिथं स्थिर आहे, सगळं एकच होऊन जाणे म्हणजेच परमात्म्याला लीन होणे, तो भगवंताची कृपा प्राप्त झाली. आता त्याच्यात पुढे म्हटलंय की भौतिक त्रिविध ताप नाहीसे होतात. कसे नाहीसे होणार नाहीत? अहो इतकं सगळं एकाग्र आहे, मी जे काही ऍक्टिव्हिटी करतोय त्याच्यात माझं पूर्ण मन एकाग्र आहे, मी हृदयापासून आहे, माझ्या मनाच्या अंतरात्म्यातून मी काम करतो आहे. कुठल्याही बुद्धीचा वापर करून मी हे वाईट आहे, चांगलं आहे, पाप आहे, पुण्य आहे, सत्य आहे, असत्य आहे, कुठलाही भेद करत नाहीये, कुठलीही द्विधा माझ्या मनात नाहीये आणि मी हृदयापासून तो एक एक सेकंद तिथं जगतोय एकाग्रतेने. मला आजूबाजूचं भानच कशाला राहील? सगळे आजूबाजूचं भौतिक जग अस्तित्वच जाणवणार नाही. आणि जिथं अस्तित्वच जाणवत नाहीये तिथं माझी भावना ही आतून प्रसन्नच राहील ना, ती स्थिर आहे, ती सुखीच राहील, ती आनंदी राहील. ज्याच्यामध्ये पाप नाही, ज्याच्यामध्ये स्वतः कोणाला त्रास देत नाही, दुसऱ्याकडून त्रास करून घेत नाही, स्वतःला त्रास देत नाही, दुसऱ्यांना त्रास देत नाही, जिथं मन चित्त सगळं एकाच जागी आहे, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जिथं तुम्ही एकाग्र झाले, एक चित्त झाले, याचा अर्थ त्या भावनेत जे कर्म तुम्ही करताय ते प्रसन्नतेने करताय. आणि अशा वेळेस तुमची बुद्धी आपोआप स्थिर होईल. जी बुद्धी भेदाभेद करत होती ती शांत बसलेली आता, आणि ती एकाच जागी केंद्रित झालेली पूर्ण मनानुसार. आता तुमचं मनही शांत आहे आणि तुमची बुद्धी स्थिर आहे, तुम्ही एकाग्र आहात, तुम्ही परमात्म्याच्या कृपेचे प्राप्तधनी आहात. आणि प्राप्तधनी आहात म्हणण्यापेक्षा आता जो सेकंद तुम्ही जगताय, जो आनंदाचा आहे, जो स्थिरतेचा आहे, जो कुठल्याही भेदाभेदाचा नाही, तोच तुमचा आता परमात्म्याचा आशीर्वाद तुम्ही उपभोगताय. पुढं 66 मध्ये सांगितलंय की ज्याने इंद्रियांना नियंत्रित केलेलं नाही त्याची बुद्धी ही एक निश्चयी होऊ शकत नाही, त्याचं मन हे स्थिर होऊ शकत नाही. म्हणजे कसं, जर तुम्ही स्वतःची एक निश्चयी बुद्धी नसेल तर काय करणार? तर तुम्ही दुसऱ्याची बुद्धी वापरणार, तुम्ही बाहेरचं ज्ञान वापरणार. मग जिथं तुम्ही बाहेरचं ज्ञान वापरणार त्या बाहेरच्या ज्ञानाने किंवा त्या बाहेरच्या फोर्सने तुम्ही लगेच तुमचे मत बदलणार, तुमचे विचार बदलणार, तुमचे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही लगेच आकर्षित होणार, एखादी गोष्टीपासून दूर होणार. म्हणजे तुम्ही बाहेरच्या फोर्सने हलायला लागणार. जेव्हा तुमची बुद्धी स्थिर नाही, मन स्थिर नाही, बुद्धी एक निश्चय नाही, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या बुद्धीमुळे किंवा बाहेरच्या फोर्समुळे हलणार, आतून हलणार आणि त्या ठिकाणी प्रसन्न भावना येऊ शकत नाही. मन किंवा भावना जिथं शांत नाही तो अशांत आहे, आणि जो अशांत आहे त्याला जर शांतीच नाही तर त्याला सुख कसं? गंमत अशी आहे, प्रत्येकाला सुख हवंय, प्रत्येकालाच हवंय, पण त्याच्यासाठी जी लागते ती शांती. आणि ती शांती आपण असे काम करतो की ज्याच्याने बाहेरच्या फोर्सने आपण आतून प्रभावित होतो आणि ती शांती भंग करतो. शांती आतच आहे, आनंद आतच आहे, शोधतोय कुठं? बाहेर. मग त्यामुळे काय होतंय की त्या शांतीचा काही उपयोग होत नाही. पुन्हा 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 आपण विचलित होत जातो. थोडंसं काही झालं नाही का हल्लो,
थोडं काही वाईट घडलं हल्लो, आपल्या मनाच्या विपरीत घडलं हल्लो, नुकसान झालं हल्लो, अति आनंद झाला हल्लो. जिथं बुद्धी स्थिर नाही तिथं तुम्ही बाहेरच्या फोर्सने हलणार. जिथं तुमची इंद्रिय नियंत्रित नाही तिथं तुमची बुद्धी एकनिश्चयी नाही. मी जे मनापासून इंद्रियापर्यंतची लिंक दिली तीच आता उलटी चालली. पुढं 67 मध्ये सांगितलंय की अगोदर जी नाव आहे ती स्वतःच्या वल्लवने चालत असते, पण एकदा का वाऱ्याने त्या नावेच्या शिडावर ताबा घेतला की नंतर नाव परिपूर्ण शरण जाते. गंमत अशी होते की आपणही तसेच वागतो. जेव्हा आपण निश्चय करतो तेव्हा काही वेळ आपण त्या निश्चयाने चालण्याचा प्रयत्न करतो, पण बाहेरून एखादा फोर्स आला, जिथं दुःख आलं, भीती आली, आनंद आला, संकट आलं, नफा आला, नुकसान आलं, मग लगेच आपण बदलतो. जसं आता या अर्जुनाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, आला होता लढायला, बाण लावला गेलाय, सेंटरला जातोय, सांगतोय मला हे कोण कोण मूर्ख आहेत ते पाहू दे, आणि अशा वेळेस लढायला आलेला, जोशात आलेला अर्जुन समोरून पाहिलेल्या फोर्सने, समोरच्या भीतीच्या फोर्सने आतून हल्ला. आता आतून हल्ल्यामुळे तो तिथून पळू पाहतोय. सडन निर्णय बदलला म्हणजे अर्जुन आतून स्थिर नाही. आता अनेक विषयांपैकी जर समजा एखाद्या विषयावर तुमचं मन आलं, एखाद्या विषयाशी तुमचं आता इंद्रिय लटकलं की तो एकच विषय, ते एकच इंद्रिय, ज्या इंद्रियाने त्या विषयावर केंद्र केलेलं आहे तो एकच इंद्रिय आणि एकच विषय, आपलं मन त्या विषयावर इतकं पक्क करून टाकतं की ते मन आपल्याला आतून बाहेरून आपली कृती, आपले विचार, आपलं वागणं, बोलणं सगळं काही त्याच फोर्स प्रमाणे करायला लागतं. माणूस तसंच वागायला लागतो. जर एखाद्या टनेल मधून तुम्ही जात असाल आणि तुमच्या मनात जर भीती हा फोर्स आला तर तुमचं शरीरावर येणारे थरथर, तुम्हाला येणारा घाम, तुमचं बोलणं बडबड, तुमच्या मनातली धडधड, हृदयाचे ठोके वाढले, शरीर आतून विचार, सगळं तुम्ही त्या फोर्स प्रमाणे वागायला लागले, कारण एक इंद्रिय तुमचं फक्त त्या विषयाला लटकलं. आणि यामुळे एक इंद्रिय सुद्धा तुम्ही किती विवेकी असले तरी तुमचं मन त्या विषयाकडे वळवू शकतं. जसं वारा एकदाचा शिड्यावर ताबा घेतो त्याप्रमाणे. शेवटचा आहे, ज्याच्या विषयाला एखादे इंद्रिय अटॅच आहे किंवा कनेक्टेड आहे तो अस्थिरच म्हटला जातो. आता बघा, ज्याने इंद्रिय कंट्रोल केले नाहीत, इंद्रिय कंट्रोल केलेले नाहीत तर ते कनेक्ट होऊ दिले नाहीत. इंद्रिय कंट्रोल करणं सोपं नाही आणि ते करायचीही नाहीये. इंद्रिय नाही कंट्रोल करत बसायचंय. कंट्रोल काय करायचंय, त्यांना त्या गोष्टीशी कनेक्ट होऊ नाही द्यायचंय. तो स्थिर म्हणजे काय, तोच नियंत्रित आहे जो ते कनेक्शन तोडतो. तोच नियंत्रित आहे. नियंत्रित म्हणजे काय, आवरायचंय, व्यवहार पूर्ण बंद करायचा आहे का नाही. उदाहरणार्थ, इंद्रिय जर का पुन्हा पुन्हा त्याच विषयाला कनेक्ट होत आहेत ना, मग तो कनेक्शन तोडा. फक्त विषयही तोडू नका. इंद्रिय म्हणजे इंद्रियही वाईट नाही, विषयही वाईट नाही. त्या दोघांमध्ये जर वारंवार ते कनेक्शन होत असेल, इनडायरेक्टली तुमचं मन ते इंद्रिय तिकडच पडत असेल तर ते कनेक्शन तोडायचं. जो कनेक्शन तोडेल तो स्थिर. पत्नी संग वाईट नाहीये, पण दिवस रात्र जर तुमच्या मनात फक्त संबंधाच्या संभोगाचेच भावना असतील, पुन्हा पुन्हा तोच तो विषय येत असेल तर तो विषय तिथं कट करणे, ती भावना कट करणे, तो कनेक्शन कट करणे. याचा अर्थ पत्नी संग वाईट नाही, याचा अर्थ शारीरिक संबंध वाईट नाही. येथं काय आहे, तो संबंध, तो कनेक्शन, तो कॉन्टॅक्ट, ती अटॅचमेंट आहे ती कंट्रोल करणे. ती ज्याने नियंत्रित केली ना तो स्थिर. साधी गोष्ट, जर तुम्ही एखाद्या इंद्रियाला, एखाद्या विषयाला पुन्हा पुन्हा चिपकवत असाल, ते चिपकून न देणं महत्वाचं आहे. ते जर पुन्हा पुन्हा चिपकत असेल तर मग मात्र मन अशांत होईल, आणि जिथं मन अशांत होईल तिथं शांती राहणार नाही. असं कनेक्शन जो होऊ देणार नाही तोच स्थिर आहे. मग कुठलाही विषय आपल्याला आतून हलवू शकलाच नाही पाहिजे. कुठल्याही गोष्टीला आपलं इंद्रिय चिपकलंच नाही पाहिजे. कुठल्याही गोष्टीला आपलं मन चिपकलंच नाही पाहिजे. जरी तो विषय आणि ते मन, इंद्रिय हे एकमेकांना चिपकवण्याचा संबंध येत असेल तर ते आलय समोर, जगून घेतलं, विषय संपला. ते पुन्हा 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 जर तुम्ही चिपकवत असाल
ते पुन्हा पुन्हा तुम्ही कनेक्शन करत असाल, तुम्ही नियंत्रित राहत नसाल तर तुम्ही अस्थिर आहात. जिथं अस्थिरता आली तिथं अशांती आली, जिथं अशांती आली तिथं सुख कसलं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून मनाला स्थिर करणं हाच एकमेव शांतीचा मार्ग आहे. आणि म्हणून माझा पुन्हा एक विषय मी सांगतो की परमात्मा सुख मिळणं म्हणजे काय, जिथं स्थिरता आली, जिथं शांती आली, जिथं एकाग्रता आली, जिथं एक निश्चय आला, जिथं भौतिक तापांचं भान नाही राहिलं, अशा अवस्थेमध्ये पोहोचणं म्हणजेच परमात्मा सुख प्राप्ती. अपेक्षा करतो मला जे सांगायची ती सायकोलॉजी तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचते. माझा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.